नमस्कार, मी पूजा काळे तुम्हा सर्व दर्शकांचं पुन्हा एकदा मनस्वी स्वागत करते आहे आजच्या आपल्या नव्या पॉडकास्टमध्ये. आपल्या पॉडकास्टमध्ये आपल्या अकोला जिल्ह्यातील नवीन व्यक्तिमत्वांना तुम्ही भेटत असता आणि आज सुद्धा तुमच्या भेटीला मी घेऊन आलेली आहे एक नवं व्यक्तिमत्व. तुम्ही सध्या बघू शकता माझ्या आजूबाजूला भरपूर कमळ फुललेले आहेत आणि कमळ हे फूल आपल्या संपूर्ण पौराणिक कथेत ज्याप्रमाणे आपण त्याचं महत्त्व ऐकतो तेवढंच ते दिसायला सुंदर आणि पाहायला दुर्मिळ असं म्हटलं तरी चालेल. पण या कमळांची खूप सुंदर कलेक्शन आपल्या अकोलेकरांसाठी तयार करून ठेवलेले आहे ते म्हणजे माननीय प्रदीप भडंग सर, जे माजी क्रीडा शिक्षक आहेत, पण त्यांचा हा छंद एक ऊर्जावान छंद म्हणून त्यांना अकोलेकर ओळखतात. आणि आपण आज त्यांच्या भेटीला आलेलो आहोत आणि जाणून घेऊया त्यांचं हे कमळाचं विश्व. नमस्कार सर, नमस्कार आपलं नमस्कार. खूप खूप स्वागत आजच्या जनअभियान न्यूजच्या या विशेष पॉडकास्टमध्ये. आणि आल्याबरोबर साधारण मला अर्धा तास तर हे फक्त बघण्यासाठी त्यांनी उपलब्ध करून दिलं, कारण इथे आल्यानंतर तुम्ही आपोआप या कमळांच्या प्रेमात पडता आणि तुम्हाला भुरळ पडते. तर सध्या आपण बघू शकतो की माझ्या अवतीभोवती साधारण 125 टप आहेत आणि त्या 125 टपमध्ये विविध प्रकारचे अनेक प्रकारचे कमळ लागलेले आहेत. कमळ, कुमुद, वॉटर लिली अशा अनेक गोष्टी आपण सध्या सोशल मीडियावर बघत असतो. पण खऱ्या अर्थानं कमळ, कुमुद किंवा वॉटर लिली ह्या काय आहेत, कोणत्या प्रजाती आहेत, कोणत्या प्रजाती आपल्या देशातल्या आहेत, कोणत्या प्रजाती बाहेरच्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण या पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहोत. तर सुरुवात करूया. बिलकुल. सर, साधारण आता आपण बघतो आहे की तुम्ही माजी क्रीडा शिक्षक आहात. हा, आपलं जास्तीत जास्त आयुष्य हे शिक्षक म्हणून गेलेलं आहे. बरोबर. आणि मी पहिला प्रश्न तुम्हाला हा विचारणार की एवढा सुंदर छंद तर आणि इतका ऊर्जावान छंद तुम्हाला कसा लागला? कमळ आपण साधारणपणे वेगवेगळ्या चित्रांमध्ये, सिनेमांमध्ये वगैरे पाहतो. पण जेव्हा मी याचा शोध घेतला की हे आपल्याकडे सुद्धा होऊ शकतं आणि करायचं कसं, तर वेगवेगळ्या नर्सरी पाहिल्या पण तिथे काही अवेलेबल झालं नाही. मग कुठेतरी बिया मिळाल्या, त्या बियांपासून प्रयोग केला. काही प्रयत्न यशस्वी झालेत, परंतु फारशी फुलं येत नव्हतीत. मग आपण कुठेतरी चुकतोय हे नक्की. मग याचा मी शोध घेतला आणि शोध घेता घेता अनेक गोष्टी कळल्यात की साऊथ इंडियामध्ये वेगळ्या पद्धती आहेत. तुम्ही बंगालमध्ये गेलेत, ओरिसामध्ये गेलात तर तिथे आणखी वेगळ्या प्रकारची कमळं आहेत. मग यांच्यातून कमळांच्या बिया लावण्यापेक्षा कमळाची कंद जर लावलीत तर ती वेगाने वाटचाल करतात आणि लवकर फुलं येऊ शकतात. वाढसुद्धा जोमाने होते. मग याच्यासाठी कोणती खतं असावीत, काय असावीत, याचा सगळा अभ्यास केला आणि त्यांचं प्लॅन्टेशन केलं आणि आश्चर्यकारक यश मिळायला लागलं. खूप सुंदर कमळं फुलायला लागली, त्याचा आनंद व्हायला लागला आणि हा आनंद इतरांसोबतही शेअर करता यायला लागला. याच प्रकारे मग वॉटर लिलींचाही शोध घेऊन त्यांनासुद्धा प्रयत्न केला. सुरुवातीला माहिती नव्हतं की ज्या वॉटर लिली आपण लावतोय त्या अगदी साध्या नेटिव्ह आहेत. मग या स्पेशल कोणत्या आहेत किंवा मग बाहेरच्या कंट्रीजमध्ये ज्या असतात त्या कोणत्या आहेत, ह्या आपण कशा जगवाव्यात, कारण आपलं वातावरण वेगळं आणि त्यातल्या त्यात आपल्या अकोल्याचं वातावरण जे आहे मोर दॅन 40 डिग्री चाललं जातं. अशा काळात यांना जगवणं हे एक चॅलेंज होतं आणि मग जगवून एकदा त्याच्या व्हेरायटी निर्माण झाल्या, ज्यांचा जन्मच या क्लायमेटमध्ये झाला, ते आपोआपच इथे जगायला लागल्यात आणि इतर लोकांनाही त्याचा आनंद मिळायला लागला. तर अशा प्रकारे हा छंद वाढत वाढत गेला. जसं जसं यश मिळते ना माणसाला, तशी तशी प्रेरणा मिळते आणि प्रेरणा मिळलं की तो आणखी काहीतरी प्रयोग करून पाहतो आणि त्या प्रयोगाची फलनिष्पत्ती आज तुमच्या समोर आहे. म्हणजे छंदामधून त्यांनी या सगळ्या कमळांच्या रोपांचा अभ्यास केला, सगळ्या प्रजातींचा अभ्यास केला. साधारण आता आपल्याकडे किती प्रजाती आहेत? माझ्याकडे जवळपास 40 प्रकारची कमळ आहेत. अच्छा. याच्यामध्ये हायब्रिडाइज लोटस आहेत आणि मूळ स्वरूपातली जी आहेत, ज्याला इंडियन लोटस म्हटलं जातं किंवा चायनीज लोटस. साधारणपणे चायनीजमध्ये लोटस हा शब्द न वापरता लिली हा शब्द वापरला जातो, परंतु तरी आपण त्यांना आपल्यासाठी म्हणू किंवा चायनीज लोटस, इंडियन लोटस ह्या व्हेरायटी मी डेव्हलप केल्या. सोबतच ज्या हायब्रिडाइज व्हेरायटी आहे, ज्या आज तुम्हाला इथे दिसू शकतात, तर ह्या हायब्रिडाइज व्हेरायटी डेव्हलप केल्यात आणि सक्सेस झाल्या. तर ह्या हळूहळू असं जमायला लागतं आणि हे मी दाव्याने सांगू शकतो की हे अगदी ज्याला काहीही येत नाही, तो सुद्धा कमळ चांगल्या पद्धतीने निर्माण करू शकतो, जगू शकतो. आता तुम्हाला सगळ्यांना सुद्धा उत्सुकता लागली असेल की
कमळ जे आपण अतिशय रेअर बघतो, खूप एखाद्या वेळी आपल्याला एखाद्या ठिकाणी बघायला मिळतं, पण मग एवढ्या प्रजातीचे कमळ माननीय भडंग सरांनी फक्त आपल्या टेरेसवर आणि कोणत्या संसाधनातून त्यांनी एवढं सुंदर विश्व तयार केलं, तर हा प्रश्न माझ्याही मनाला पडला. तर सर, ह्या ज्या सगळ्या एवढ्या प्रजाती आपण इथे लागवड केली आहे, त्यांना तुम्ही जपतात आहे, साधारण कुठल्या बेसिक गोष्टी लागतात एखाद्या कमळाचं प्लांट आपण जेव्हा बरोबर. तयार करतो? एक छान प्रश्न आहे आणि हा सर्वांसाठी उपयोगाचा आहे. या प्रश्नाचं उत्तर देताना मी तुम्हाला एवढं सांगेल की कमीत कमी पाणी, हं. आता ते विहिरीचं असलं तरी चालेल, नळाचं असलं तरी चालेल, शक्यतोवर त्याच्यात क्षार कमी असतील असं पाणी आपण वापरावं. आणि टब किंवा कुंड्या सुद्धा असतील त्याच्यात सुद्धा सक्सेस होतं, पण जेवढा मोठा टब तेवढं सक्सेस जास्त. अगदी लहानशा 4-5 इंचामध्येही कमळ उमलतात. फक्त फुलांची साईज लहान राहील, मर्यादित राहील, पानांची साईज मर्यादित राहील. आता जसं जसं तुम्ही मोठं न्याल, माझ्याकडे 25 लिटरचे टब आहेत, 35 लिटरचे आहेत, 40चे आहेत आणि 50-55चे आपल्या समोरच आहेत, 50 लिटर कपॅसिटीचे आहेत. तर जसं तुम्हाला कोणतं स्पेसिस डेव्हलप करायची आहे, तिला किती जागा लागतं, त्याची पानं कशी येतील, याची जर पूर्वकल्पना असेल तर आपण तशा प्रकारचा टब वापरू शकतो. आता हा प्लॅस्टिकचा आहे. प्लॅस्टिक त्याच्यासाठी आहे की जी आपण टेरेसवर करतो त्याच्यात वेट हा प्रश्न असतो, कारण एका टबचं वेट हे नियर अबाउट 40 किलो असतं पाण्याचं. मग आता अशी जर वेट इथे वाढत राहिलं तर टेरेसवरही वेट वाढत राहील. म्हणून याला नियंत्रित करण्यासाठी म्हणून आम्ही जे हेवी टब आहेत, जे समजा सिमेंटचे आहेत टाके वगैरे, ते न वापरता प्लॅस्टिकचे वापरले, जेणेकरून वेट कंट्रोल राहील. आणि अशा पद्धतीने प्लॅस्टिकचे टब आपण सहज कोणीही वापरू शकतो, कोणत्याही साईजचा वापरा चालेल. आता त्याच्यासाठी पाणी तर बेसिक गोष्ट आहे, पण पाणी मी सांगितलं की तुमच्या जो नदीचं असेल तरी चालेल, विहिरीचं असेल तरी चालेल, नळाचं असेल तरी चालेल, पण क्षारांचं प्रमाण थोडं कमी असावं एवढी अपेक्षा आहे. असतील तर त्याला काही इलाज नाही. बोरमध्ये आजकाल बरेच ठिकाणी क्षार येतात, परंतु ते साफसूफ करणे आणि झाडाच्या डेव्हलपमेंटला थोडीशी अडचण निर्माण होते, हे पण सत्य आहे. तर आपण एकदा टब आणि पाणी ह्या 2 बेसिक गोष्टी. त्याच्यानंतर माती जी तयार करायची आहे तर ही माती शक्यतोवर गाळाची वापरावी. आणि गाळाची माती जर आपल्याकडे नसेलच तर अन्य जी काही माती उपलब्ध होईल, थोडक्यात गार्डन सॉईल अवेलेबल होऊ शकते नर्सरीमध्ये, तर गार्डन सॉईल वापरावी. किंवा मग नाहीच काही झाले तर काळी माती असेल तर काळी माती शक्यतो घराच्या नंबरवर ठेवावी. त्याचा वापर मर्यादित करावा किंवा करू नये, किंवा केलाच तर त्याच्यामध्ये काय करावं की त्याच्यामध्ये 2 ओंजळ रेती मिक्स करावी, जेणेकरून काळ्या मातीचे जे पार्टिकल्स आहेत ते सैल राहतील आणि कंदाला वाढायला संधी मिळेल. तर त्यासाठी काळी माती ही वापरल्यासारखं नाही, रेती मिक्स करावी. आणि आपल्याला पोषक माती तयार करायची. पहिलं तर काय की जी माती आपण घेतो ना, ही माती 100% एकदम उत्तम आहे असं कसं समजावं, नाही समजता येणार. जी निर्जंतुक आहे असं कसं समजावं, ते पण नाही समजणार. म्हणून मग त्याच्यामध्ये काय करायचं की निमखली नावाची वस्तू बाजारात मिळते. ते खत नाही आहे, पण ते निर्जंतुक करण्याचं एक साधन आहे. ही निमखली जर मातीत मिक्स केली तर ते तिचं काम सुरू करेल. मातीमध्ये जे कीटक आहेत किंवा काही अशा ज्या डोळ्यांनी दिसणाऱ्या गोष्टी नाही त्याच्यावरती नियंत्रण मिळवेल. तर निमखली पहिले ॲड करून घ्यायची. आणि तयार शेणखत, कंपोस्ट मार्केटला अवेलेबल असतं आणि गांडूळ खतसुद्धा अवेलेबल असतं. या सगळ्यांना मिक्स करून घ्यायचं पुरेशा प्रमाणात. उदाहरणार्थ जर समजा तुम्ही 60% माती वापरली असेल तर 15% शेणखत वापरा, 10% गांडूळ खत वापरा, 5-7% तरी निमखली वापरा, असतंच तुमच्याकडे ती वापरा. या सगळ्यांचं एकजीव मिश्रण करून घ्यायचं आणि हे एकजीव मिश्रण करून घेतल्यानंतर त्याच्यात पाणी टाकायला सुरुवात करायची. याचा अगदी चिखल तयार करायचा, गारा ज्याला म्हटलं जातं. आणि हा आपल्याला पाहिजे त्या टबमध्ये रचून घ्यायचा. टबच्या एकूण उंचीच्या 60%, 40% पाण्यासाठी सोडून द्यायचा आहे, 60% भाग हा या पूर्ण चिखलाने भरून घ्यायचा. आणि हा एकदा चिखल भरून घेतला की त्याला 1 दिवस सोडून द्यायचं. 1 दिवस सोडल्यानंतर काय होईल की त्यातलं जे पाणी एक्सेस आहे ते कमी होत जाईल आणि माती दिसायला लागेल, जी ओली असेल, आर्द्रता असेल तिच्यात. अशा वेळेस
त्याचं प्लॅन्टेशन कंदाचं करावं आणि मग पुन्हा त्याच्यात थोडं थोडं पाणी स्टेप बाय स्टेप वाढवत न्यायचं. हळूहळू एक वेळ अशी येईल 2-3 दिवसानंतर 4 दिवसांनी की टब तुमचा पूर्ण फुल बनलेला असेल आणि पानं वर उठायला सुरुवात होईल. हे असं जर झालं तर तुमचं प्लॅन्टेशन सक्सेसफुल आहे असं समजावं. वॉटर लिलीमध्ये मात्र आपल्याला एखादी कुंडीसुद्धा चालू शकते. लहान कुंडी असेल तर तिच्यामध्ये तुम्ही माती भरून घ्या याच प्रकारची आणि तिच्या सेंटरला त्याचा बल्ब मिळतो किंवा बरेच वेळा तयारच प्लॅन्ट मिळतो. तर हे तयार प्लॅन्ट त्याच्यात लावून घ्यायचं आणि त्या पद्धतीने त्याला पाण्यात ठेवून द्यायचं. सक्सेस होईल. हार्डी वॉटर लिलीचा नियम थोडासा वेगळा आहे. तिला रेडियसमध्ये लावतात, म्हणजे जो गोलाकार आकार आहे त्याच्या मध्यभागी लावतात आणि त्याला पुढे पुढे तो चालतो. कमळ मात्र गोलाकार फिरतं, तर वॉटर लिली या सेंटरपासून स्प्रॉट होतात आणि पुढे पसरतात. या तिन्हीच्या बेसिकमध्ये हे थोड्याशा वेगळ्या गोष्टी आहेत. तर या पद्धतीने आपण जर केलं, वाटलं तर आपण याचा डेमो अरेंज करू की कशा पद्धतीने कमळाचा कंद लावता येईल. तर तो आपण डेमोही आपल्या दर्शकांना दाखवू शकू. तुमच्या मदतीने शक्य होईल. आता यानंतर आणखी एक महत्त्वपूर्ण प्रश्न की साधारण कमळाचे जे फुलण्याचं काळ असतो तो नेमका कुठला असतो आणि जून पासून फुलं सुरुवात होतात. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. नोव्हेंबर नंतर थोडंसं डॉर्मन्सीकडे झाडं जातात, त्यामुळे थोडंसं कमी प्रमाण होतं. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी 15-20 जानेवारीनंतर पुन्हा झाडं तयार व्हायला लागतात आणि मार्च एप्रिलला काही फुलं दिसतात. ती थोडीशी प्रीमॅच्युअर असतात, पण मग जूनपासून पुन्हा छान फुलं सुरू होतात. आता आपण आपल्या इथे जितक्या प्रकारची आणि जेवढ्या प्रजातींची फुलं इथे आता फुललेली आहेत, तर आपण एक शॉर्टमध्ये त्यांची माहिती घेऊया की इथला कुठला कमळ किंवा कुठला कुमुद किंवा कुठली वॉटर लिली, त्यांचं नाव तुम्ही आम्हाला सांगा. ही जी वॉटर लिली आपल्याला दिसते, अतिशय सुंदर वॉटर लिली आहे आणि इंटरनॅशनल ब्रीड सुद्धा याला म्हटलं जातं. हिचं नाव आहे सायना फोंग. अच्छा. हे कमी म्हणजे ब्लोमिंग सुंदर असतं, पण फार कमी ठिकाणी तुम्हाला दिसेल. अच्छा. दुसरी ही एक इंटरेस्टिंग आहे, हिचं पर्पल जॉय हे नाव आहे. अच्छा. आणि खरंच आनंदी आहे ती. हो. चांगलं ब्लोमिंग देणारी व्हेरायटी आहे. हा. आणि फूल याचं एक सायकल असतं, एक फूल एक कळी. अच्छा. मग ही एका कळी जेव्हा उमलेल त्यानंतर पुन्हा दुसरं- दुसरी कळी तयार होईल. दुसरी कळी तयार. उदाहरणार्थ तिथे सुद्धा तुम्हाला दिसेल एक फुल आहे, कळी पण आलेली आणि असेल. हिचं नाव या रंगामुळे पडलं. हा, नाव या रंगामुळे. हा, की जे पर्पल त्याची color. बॉर्डर आहे आणि इनर जे आहे ते व्हाईट आहे. अच्छा. त्याच्यामुळे याला पर्पल जॉय असं म्हटलं जातं. हम्म. सर्वांना आनंद देणारी, जेव्हा मोठ्या संख्येत उमलते तेव्हा खरंच खूप सुंदर दिसतं. अच्छा. याच्या बाजूला एक हसाबद्दीन नावाची व्हरायटी आहे. ही इंडियनच आहे, हम्म. पण आज तिला फुल नाही, खूपच सुंदर फुलं असतात. अच्छा. खूप सुंदर त्याचा फुलं. रंग. त्याचा पिवळसर केशरी रंग असतो ओके. आणि खूप सुंदर व्हरायटी. तिथे पुढे तुम्हाला एक तविकन नावाची व्हरायटी दिसेल. चालेल, तिथेच जाऊ. हा, गुलाबी, लालसर गुलाबी आहे. तिथेच जाऊ. ही तविकन नावाची व्हरायटी आहे आणि हिला अशा प्रकारचे ग्रुपनी फुलं येतात. आतापर्यंत याच्यात 7-7, 8-8 फुलं होती. आज सुद्धा एक फुल आहे आणि सुगंधी आहे, हे विशेष. अच्छा. हिला सुगंध आहे स्वतःचा. तर ही एक अशी व्हरायटी आहे. यानंतर इकडे ही जी आहे ही एक वेगळी व्हरायटी आम्ही हिला म्हणतो, इंटर सब जेनेरिक. इंटर ISG व्हरायटी म्हटलं जातं. तर ही ट्रॉपिकल वॉटर लिली आणि हार्डी वॉटर लिली यांच्या संयोगातून तयार होते. अच्छा. हिचं नाव आहे सियाम पिंक. सियाम पिंक. सियाम पिंक नावाची ही व्हरायटी. अतिशय सुंदर 2-2, 3-3 फुलं एका वेळेस असतात. आणि बाकीच्या ज्या आहेत त्या हार्डी वॉटर लिली आहेत. अच्छा. हार्डी वॉटर लिलीचं वैशिष्ट्य असं असतं की हिच्यात आता एक कळी येते आहे, ही वर येईल. यांचं पान गोलसर असतं अच्छा. आणि पानामध्ये कट असतो. गोलसर पान यांचं वैशिष्ट्य. यांच्यात कलरमध्ये अपडाऊन होऊ शकतो व्हेरायटीनुसार आहे. आता हिच्यावर थोडंसं पानाचं टेक्स्चर डिफरंट आहे, ही व्हेरायटी डिफरंट आहे, ही डिफरंट आहे. तर असं थोडंसं याच्यामध्ये होतं. आपण बरेचदा मार्केटमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी
हे कमळ विकत घ्यायला गेलो. बर. पण बरेचदा काही लोक जे आहेत ते सोशल मीडियाच्या आधारावरही बरोबर. कमळांची लागवड करून बघतात किंवा हा. एखाद्या नर्सरीमधून ते आणायची त्यांची इच्छा असते. तर आपण वॉटर लिली किंवा कुमुद किंवा कमळ हं. यातला फरक कसा साधारण फार ओळखला छान पाहिजे? प्रश्न आहे. वॉटर लिलीमध्ये नेहमी एक लक्षात ठेवावं हं. की हिच्यामध्ये असा कट असतो. ओके. हा. ही वॉटर लिलीची मुख्य ओळख. अच्छा. ज्यांच्या पानामध्ये मागे कट आहे ती बरोबर. वॉटर लिली आहे. अच्छा. पण कमळ मात्र याच्यापेक्षा थोडं वेगळं आहे. कमळाची पानं अशी गोलसर येतात आणि थोडी तुलनेने जाड असतात. हं. वॉटर लिलीपेक्षा पूर्ण जाड, गच्च हिरवे बरोबर. आणि महत्वाचं म्हणजे कमळाची पानं ही पाण्यापासून वरच्या दिशेने सुरू होतात. अच्छा. ही यांची मुख्य खरी ओळखण्याची प्रवृत्ती हीच आहे. मग यांची प्रवृत्तीच ही असते की हे पाण्याला सोडतात. बरोबर. आता इथे तुम्हाला हा जो टब दिसतोय हं. हे होऊन गेलेली फुलं आहेत हं. आणि याच्यावर याच्या व्हेरायटीचं नाव सुद्धा आहे. बरोबर. क्वीन ऑफ हार्ट नावाची ही व्हेरायटी आहे. हं. हं. अशा साधारणपणे 6 इंचापर्यंत याची फुलं उमलतात अच्छा. आणि अनेक कळ्या याला लागतात. बरोबर. खूप आता हा सुंदर. साधारण पूर्णतः कमळाचा सेक्शन. हा पूर्ण कमळ सेक्शन. बरोबर. तिकडचं पूर्ण वॉटर लिली तर हा पूर्ण कमळ. आणि कुमुद कशाला म्हटलं जातं? हा फार छान प्रश्न. ऍक्च्युली कुमुद म्हणजेच वॉटर लिली. हा. त्याला आपण कमलिनी असं हिंदीत म्हणतात बरोबर. आणि आपण मराठीत त्याला कुमुद म्हणतो. हं. हं. ऍक्च्युली कुमुद मध्ये एक प्रकार आणखी असतो जी नाईट ब्लूमर असते. हं. हं. रात्री ज्या उघडतात तिच्यासाठी खरं तर शब्द वापरला जातो कुमुद, हा. परंतु ती वॉटर लिलीच आहे म्हणून तो सामायिक अर्थाने सर्वांना कुमुद म्हटलं जातं. ऍक्च्युली कुमुद हा आपला शब्द आहे, याला कुमुदिनी म्हणतात आणि हिंदीमध्येच त्याला कमलिनी म्हटलं जातं. इथे एक व्हेरायटी आहे, ही सुद्धा सुंदर व्हेरायटी आहे. पीची गर्ल नावाचा हा पीच कलर असतो. हो. याच्यामध्ये वैशिष्ट्य असतं की हा पीच कलर असतो. आता इथे बघा तुम्हाला याच्यावर लाइनिंग्स दिसतील. हं. हं. प्रत्येकाचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य असतं. याच्यात लाइनिंग्स आहेत आणि हे पहा, हो. हे याची ब्युटी. हो. हा कलर निघतो याच्यात, हा डार्क असतो. हं. आज याचा 3रा दिवस असल्यामुळे थोडा फेंट वाटतोय. बरं. साधारण किती दिवस फुललेलं राहते 3 ते 4 दिवस. कमळाचं फुल? ही सुंदर व्हेरायटी आहे. याचा व्हिडिओ जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा तुम्ही थक्क व्हाल. इथे पुढे या. हं. ही रेड पिओनी नावाची व्हेरायटी आहे हं. हं. आणि हिच्यामध्ये सर्वात वैशिष्ट्यपूर्ण पहा, लाइनिंग जरूर आहेत हं. पण हिची जी कळी आहे ही गाठीच्या स्वरूपात आहे, बसलेली. उभट नाही. इथेच दुसरं कमळ आहे, हं. याची उभट कळी आहे बरोबर. पण याची बसकट मोदकाच्या आकारासारखी कळी आहे आणि फूल सुद्धा खूप सुंदर दर्जेदार असते. एका वेळेस 4-4, 5-5 फुलं असतात. हो. आणि सर्वात सुंदर व्हेरायटी जी माझ्या इथे चांगली डेव्हलप झाली ती म्हणजे कावेरी. कावेरी. चं फूल मोठं असतं, बरोबर. दाट फूल असते. हं. जसं जसं ते उघडत जाईल तसं तसं त्याचं सौंदर्य वाढत जातं. बरोबर. याला साधारण 2 ते 3 दिवस झालेले आहेत. हा 2 दिवस झाले आहेत याला. अच्छा. आणखी हे 3 दिवस पुढे उमलेल अच्छा. आणि मग दुसरी कळी उमलेल. या कमळाच्या झाडाला साधारण किती वर्ष झालेले असतील? याला आता 2-1 वर्ष झालीत हा. पण याचं रिप्लांटेशन झालंय. अच्छा. त्याच्यामुळे याला आपण 6 महिने 8 महिने झाले असं सुद्धा म्हणू शकतो. रिप्लांटेशनचा काय कन्सेप्ट हा. आहे? रिप्लांटेशन त्याला का करावं लागतं? रिप्लांटेशन आणि रिपोटिंग हा. ह्या 2 वेगवेगळ्या प्रोसेस आहेत. रिप्लांटेशन मध्ये तुम्हाला फक्त एखाद्या लहान कुंडीत नेलेलं झाड हं. हं. मोठ्या कुंडीत ट्रान्सफर करायचं आहे अच्छा. माती बदलून. हं. आणि रिपोर्टिंग जर करायचं असेल हं. तर त्याचा पूर्ण माती काढणे, त्याचे कंद धुणे, त्याचे हेल्दी कंद निवडणे हं. आणि ते हेल्दी कंदांचं याच्यात प्लांटेशन करणे, अच्छा. त्याची पूर्ण तयारी करून ठेवणे. बरं. आणि आता अशा पद्धतीने हा टब तयार केला आहे. याच्यामध्ये माती आहे, खतं आहेत, निमखली आहे आणि या सगळ्यांचं मिळून ही जी माती तयार झाली आहे 2-3 दिवसापूर्वीच, हं. हिला पाणी खाऊ दिलं आहे. त्यामुळे पाणी का खाऊ द्यायचं, तर याच्या मागे एक तत्व आहे. जे आपण खतं टाकतो त्याच्यामध्ये उष्णता असते, बरोबर. माती थोडी शांत असते पण खतांमध्ये उष्णता असते. अतिरिक्त उष्णता जर निर्माण झाली, कारण आपण त्याच्यामध्ये शेणखतही टाकतो आहे, गांडूळ खतही टाकतो आहे एवढ्या याच्यात, तर उष्णता निर्माण होऊन आपल्या कंदाला बाधा होऊ नये
म्हणून त्याला थोडंसं डायल्यूट करण्यासाठी म्हणून त्याच्यात थोडंसं पाणी ठेवायचं. ते पाणी हळूहळू जिरत जातं आणि आज जे स्टेटस आहे मातीचं, हे स्टेटस तयार होतं. अच्छा. आणि हे स्टेटस तयार झाल्यानंतर याच्यामध्ये तुम्ही कंद लावू शकता. हम्म. आता कमळकंद लावायचा, वॉटर लिली लावायची, हार्डी वॉटर लिली लावायची, हे सगळं याच्यात शक्य आहे. बरं. पण याच्यात कंद लावणं जास्त जास्त सोयीचं आहे. सोयीचं आहे. बरोबर. तर आता आपण सुरुवात करूया कमळांच्या बियांपासून, कमळाला समजून घेण्यासाठी. कमळाचं बी कसं असतं, कमळाचा कंद कसा असतो, कमळाच्या कंदाचं प्लांटेशन कसं केलं जातं, हे आपण सगळं सरांकडून जाणून घेऊया. कमळाचं जे बी असतं, फूल झाल्यानंतर जो सीडपॉट लागतो कमळाला, मधात असतो, त्याच्यामध्ये ह्या सीड तयार होतात आणि ह्या सुकतात. मग हळूहळू सीडपॉटपासून ह्या वेगळ्या होतात किंवा आपण वेगळ्या केल्या तरी चालतं. याला क्रश करतात, समोरच्या दिशेने क्रश करतात आणि क्रश केल्यानंतर पाण्यात टाकतात. पाण्यात मग याला फुटवे येतात, कोंब येतात, पानं येतात छोटे छोटे. मग हे त्याला मुळ्या यायला लागतात नंतर. आधी फुटवे येतात, मग मुळ्या येतात आणि मग मुळ्या आल्या, चांगल्या दाट मुळ्या आल्यानंतर तुम्ही याचं प्लांटेशन करू शकता. हे सुद्धा एक प्लांटेशनचं मार्ग आहे. दुसरं, कमळामध्ये साधारणपणे मी सुद्धा आणि इतर मंडळी सुद्धा जे प्लांटेशन करतात किंवा ज्याला सक्सेसफुल प्लांटेशन आपण म्हणू शकतो, ते असतं कंदांपासून. आता हा कंद आहे, या ठिकाणी तुम्हाला दिसेल की हा स्प्रॉटिंग होतो आहे, याला मुळ्या येत आहेत आणि सोबतच याला नवीन चाल सुद्धा सुरू झाली आहे, हे नवीन पान सुद्धा आलं आहे. तर याचं प्लांटेशन करणं कधीही खूप सुंदर असतं आणि सक्सेसफुल असतं. म्हणजे 99% सक्सेस तुम्ही कमळामध्ये कंदाच्या साह्याने होता. तर हा कमळकंद नावाचा प्रकार आहे. आपल्याला जर हार्डी वॉटर लिली लावायच्या असतील तर हार्डी वॉटर लिली अशा प्रकारची असतं. हा जो भाग आहे याला रायझोम असं म्हटलं जातं. जसा कमळाचा कंद आहे तसा हार्डी वॉटर लिलीचा हा रायझोम असतो. याला खालच्या दिशेने मुळ्या येतात आणि हा असा पुढे पुढे सरकत राहतो. त्यामुळे याचं प्लांटेशन करताना टबच्या मधात अगदी सरळ रेषेने हा पुढे जातो आणि मग याला पुढे ब्रँचेस येतात आणि मग जशा जशा ब्रँच येतील तशा तशा बड पॉइंट येतील आणि अतिशय सुंदर. हार्डी असल्यामुळे पान गोलसं आणि त्याच्यावर थोडेसे डॉट्स आहेत. हा, ही व्हेरायटी वेगळी आहे. आणि याच्यानंतर मग ट्रॉपिकल जर आपल्याला पाहायचं असेल तर ट्रॉपिकलला बल्ब येतात. हे बघा, हा असतो बल्ब, या अवस्थेत असतो आणि याला स्प्रॉटिंग सुरू होतं, पानं येणं सुरू होतात. इथून खऱ्या अर्थाने वॉटर लिलीची सुरुवात होते. आता हा मोठा आहे, याच्यानंतर लहान सुद्धा असू शकतो आकाराने. याच्यामध्ये हा पाहू शकता, हा सुद्धा बल्ब आहे. पहा किती स्प्रॉट झाला आहे, त्या मुळ्या किती लांब आल्या आहेत. लहानसा बल्ब आहे पण लांब मुळ्या आल्या आहेत आणि पानं सुद्धा आली आहेत. आता याला आपण लावू शकतो. या पद्धतीने हा तयार आहे. तर कमळकंद लावून पाहायचा. कमळकंद कसा लावायचा ते सुद्धा आज आपण सरांकडून शिकून घेणार आहोत. म्हणजे जेणेकरून आज आपले पॉडकास्ट बघणारे जितकेही प्रेक्षक आहे त्यांना जर हा छंद असेल आणि त्यांना इच्छा असेल की आपल्या घरी सुद्धा खूप सुंदर कमळ फुलावेत, तर आपण सरांकडून जाणून घेऊया की हा कमळकंदाचं प्लांटेशन, त्याची लागवड कशी करायची. माती, खत हे सगळं तयार करून पाणी पिऊ द्यावं आणि पाणी पिल्यानंतर आपल्याला जो कंद लावायचा आहे तो कंद आपण हातात घ्यावा. उदाहरणार्थ आता हे वैदुर्य नावाची व्हेरायटी आहे, ही व्हेरायटी आहे. आता ही व्हेरायटी मला लावायची आहे. तर लावताना काय काळजी करावी की याची पानं अपवर्ड गेली पाहिजेत, हे पहिले लक्षात ठेवायचं. असा जर तुम्ही लावला हे पानं डाऊन स्ट्रीम झालीत, त्याच्यामुळे याचा विकास लवकर होणार नाही. याला असं लावलं तर याचा विकास लवकर होईल. लावताना याचा घाट पाहायचा, याचा वक्र आकार हा असा आहे, म्हणजे हा सरळ नाही आहे किंवा असा उलटही नाही आहे, हा असा चाललाय. तर आपण ही टबची बाजू अशीच विचारात घ्यावी. आता बघा, इथे आपण सेट करून पाहिला, हा इथे ठेवला, बरोबर साईड पासून थोडस अंतर सोडायचं. सेंटरला कंद लावायचाच नाही, कधीच नाही लावायचा, कुठल्या तरी एका साईडला. आता आपण हे मार्किंग केलंय की बा इथून इथपर्यंत हा कंद आहे.
मार्किंग झाल्यानंतर हा कंद सरकून घ्या. याचा आकार आपल्या लक्षात आला आहे की हा अशा पद्धतीने चालतोय, याचं मार्किंग करून घ्या. हा थोडासा तांत्रिक भाग आणि शिकण्यासारखा भाग आहे. याच्यानंतर याच्यामध्ये या मातीत अशी एक खाच तयार करून घ्यायची. त्या कंदाच्या आकारात. हा, कंदाच्या आकारात, कंदाच्या लांबी एवढा आपण हे तयार केलं. आता हा तुमच्या हाताने ठेवा, जसं मी सांगितलं तसं. पानं अपवर्ड आली पाहिजेत. ओके, बरोबर. ओके, आता याच्यावर ही माती तुम्ही लावून द्यावी. ही पानं आणि त्यातून जे उमलणारे पुढले भाग आहेत त्या कंदाचे, ते वर राहिले पाहिजे. महत्वाचा भाग तोच आहे की पानांना रोखता कामा नये, त्यांना येऊ दिलं पाहिजे. त्याचा जो कंद आहे तो पुढे सरकला पाहिजे. पाणी चढवणे कमळामध्ये ही सुद्धा एक कला आहे. जिथे आपण कंद लावला तिथे पाणी कधीही सोडू नये. त्याच्या अपोजिट डिरेक्शनमध्ये पाणी सोडावं. आणि याच्यासाठी एखादा प्लॅस्टिकचा कागद किंवा आपला हात सुद्धा घेतला तरी चालतो, किंवा असा एखादा फरशीचा तुकडा असेल तर हा सुद्धा इथे सेट करून घ्यायचा आणि याच्यावर काही दिवस राहू द्यायचा, मग काढून घ्यायचं. हळूहळू पाणी सोडायचं. डायरेक्ट मातीवर टाकल्यावर ती माती हा, माती साईडला हलेल, हलेल. माती हलेल, कंद उघडा पडू शकतो. या पद्धतीने जितकी पानांची उंची आहे तितकंही पाणी घेऊ शकतो. आता हे एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे प्लांट, त्याच्यामुळे आपण याला पूर्ण पाणी न भरता आज अर्ध पाणी भरूया. ही पानं वर राहिली पाहिजे, हा, याची काळजी आपल्याला पानं घ्यावी. पाण्यात डुबता कामा नये, ते पाण्याच्या लेवल पेक्षा वर असले पाहिजेत. बघा, अशा पद्धतीने भरल्यामुळे कंद तुमचा सुरक्षित राहिला, त्याच्यावरची माती निघाली नाही आणि हे प्लांटेशन सक्सेस आहे. 2 ते 3 दिवसात ही पानं, नवीन पानं येतील, उभं राहायला लागतील आणि आपलं प्लांटेशन सक्सेसफुल होईल. छान पद्धतीने आपण आज समजून सुद्धा घेतलं की जर तुम्हाला तुमच्या घरी कमळाची लागवड करायची असेल आणि ते कमळ जास्तीत जास्त टिकावं आणि नेहमी तुमच्या इथे खूप सुंदर फुलं यावीत, म्हणून हे कमळ लावण्याची एक योग्य पद्धत असते जी मान्य भडंग सरांनी आपल्याला समजून सांगितली आहे. आणि त्या पद्धतीनं आपण जर का आपल्या घरी तुम्हाला टेरेस गार्डन किंवा घराच्या अंगणात खूप सुंदर ही कमळाची फुलं लावायची असेल, वॉटर लिली लावायची असेल, तर आधी तुम्हाला त्या झाडाचं परीक्षण करणं फार गरजेचं आहे आणि त्याच्याबद्दल माहिती असणं फार गरजेचं आहे आणि त्यानंतर त्याच पद्धतीने त्याची लागवड करणे सुद्धा फार गरजेचं आहे. तर आता आपल्या आजच्या या पॉडकास्ट मधला शेवटचा प्रश्न मी सरांना विचारते आहे की इतकं सुंदर कमळाचं विश्व तुम्ही आज उभं केलेलं आहे, साधारण याची काळजी घेण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागतो आणि काळजी घेण्यासाठी तुम्ही रोज काय करता, किती वेळ देता? बघा, मी स्वतः, मला छंद असल्यामुळे मी इथे जास्तीत जास्त रमतो. बरोबर. आणि इथे माझे काही निसर्गाचे सोबती सुद्धा माझ्यासोबत असतात. काही पक्षी असतात, काही फुलपाखरं असतात, काही तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मधमाशा सुद्धा असतात. पण आजपर्यंत एकही मधमाशी न चावलेला कदाचित मी विरळा माणूस असेल. याच्यातच राहतो, याच्यातच मधमाशा, पण कोणी चावलं नाही. आणि वेळ साधारणपणे 2-1 तास याच्यासाठी मला द्यावे लागतात की माझी झाडांची संख्या जास्त आहे. तुमचं जर एखादं झाड असेल तर 10 मिनिटाचं काम आहे. मी पाईपच्या साह्याने हे पाणी भरतो आणि रोज पाणी भरण्याची गरज सुद्धा नाही. एकदा जे आहे ते टॉपअप करणे, तर हे जास्तीत जास्त 1-1.5 तासामध्ये मशीनच्या साह्याने आपण पाणी लावून करू शकतो. आता गरज आपल्याला लक्षात येतं की एखादं झाड मागे पडते आहे, तर त्याचं कारण काय असू शकतं? तर त्याचं कारण साधारणपणे खताचा पुरवठा कमी आहे, अन्न त्याला कमी मिळते, तर त्याचं लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या ठिकाणी खतं दिल्या गेली पाहिजेत, जेणेकरून झाडं छान राहतील. तर धन्यवाद सर,
आज या कमळाच्या विश्वाची माहिती आणि या कमळाच्या विश्वाची आम्हाला भेट घालून दिल्याबद्दल जनअभियान न्यूजचे जितकेही प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी ही खूप सुंदर पर्वणी आहे की त्यांनी आपल्या अकोल्यासारख्या उष्ण तापमानात सुद्धा इतकं सुंदर विश्व इथे फुलू शकते अशी माहिती आज भडंग सरांनी आम्हाला करून दिली. भडंग सरांच्या मिसेस सुजाता भडंग ह्या सुद्धा आमच्यासोबत आहेत आणि दोघंही जण गार्डन क्लब आणि अकोल्याच्या जे काही निसर्गाशी जुळलेले कट्टे आहेत त्यांचे ते सदस्य आहेत आणि तुमच्या माध्यमातून आमच्या अकोलेकरांना इतकी सुंदर पर्वणी तुम्ही उपलब्ध करून दिली, इतके सुंदर देखावे तुम्ही आम्हाला देत आहेत. जनअभियान न्यूजच्या माध्यमातून पुनश्च एकदा तुमच्या दोघांना खूप खूप शुभेच्छा आणि आमच्यासाठी अशीच खूप सुंदर बाग फुलवत राहा आणि संपूर्ण अकोलेकरांना आनंद देत नक्की राहा. नक्की.